देशाच्या राजधानी दिल्लीत आणि आता संपूर्ण राज्यात सध्या एक आंदोलन चांगलंच चर्चेत आलंय. हजारो विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, सोनम वांगचुक आणि सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. आता या आंदोलनाला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळालाय. या आंदोलनाची सर्वात मोठी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पण मोठा प्रश्न असा आहे की एवढा राजकीय दबाव असून देखील धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे सहज स्वीकारत का नाहीत? या संपूर्ण राजकीय समीकरणाचा अर्थ काय आहे? चला समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. सध्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांसह अनेक सामाजिक संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत. सीजीपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या या सरकार समोर ठेवल्या आहेत. सरकारनेही आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विषयांवर चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेसने एक स्पष्ट भूमिका घेतली आहे. निष्पक्ष चर्चा करायची असेल तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तर दुसरीकडे सीजीपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी देखील शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता सरकार एका कठीण राजकीय पेचात अडकल्याचं सध्या चित्र आहे. तर यात सर्वात महत्वाचं म्हणजे मोदी सरकार मंत्र्यांचे राजीनामे का घेत नाही? काही विश्लेषकांच्या मते 2014 नंतर मोदी सरकारच्या कामकाजाची एक स्पष्ट शैली पाहायला मिळाली आहे आणि ती म्हणजे राजकीय दबावाखाली न झुकणं. आजवर अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली आहे. कोरोना काळात आरोग्यमंत्री हर्षवर्धन, रेल्वे अपघातानंतर अश्विनी वैष्णव, शेतकरी आंदोलनावेळी नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. पण सरकारने कोणालाही तात्काळ हटवलं नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची परंपरा मोदी सरकारमध्ये अजिबात पाहायला मिळालेली नाही. एम.जे. अकबर यांचा अपवाद वगळता अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत. यामागे भाजपची राजकीय रणनीती असल्याचं देखील काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. 2015 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की युपीएची नाही तर एनडीएची सरकार आहे, इथे अशा प्रकारे मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत. हे वक्तव्य आज देखील मोदी सरकारच्या राजकीय भूमिकेचं प्रतीक मानलं जातं. तर धर्मेंद्र प्रधान इतके महत्वाचे का आहेत? तर त्याचं कारण असं आहे की धर्मेंद्र प्रधान हे भाजपमधील अत्यंत प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुने संबंध आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं राजकारणाची सुरुवात केली आहे. तसेच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती आहेत. म्हणूनच एवढ्या महत्वाच्या नेत्याला आंदोलनाच्या दबावाखाली हटवलं तर तो सरकारचा राजकीय पराभव मानला जाऊ शकतो आणि याच कारणामुळे सरकार राजीनाम्याच्या मागणीपासून दूर राहत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आजची परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी आहे. पूर्वी एखाद्या मंत्रालयात मोठं अपयश आलं किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर एखादा मंत्री राजीनामा द्यायचा. पण आता सरकारला वाटतं की प्रत्येक आंदोलनानंतर मंत्री बदलायला सुरुवात केली तर भविष्यात प्रत्येक प्रश्नावर सरकारला दबावाखाली यावं लागेल. आज एका मंत्र्याचा राजीनामा घेतला तर उद्या इतर मंत्र्यावर देखील विरोधक अशाच प्रकारचा दबाव आणतील. त्यामुळे सरकार अशी परंपरा निर्माण करत नाही. मोदी सरकार नैतिकतेपेक्षा निवडणुकीच्या राजकारणाकडे जास्त लक्ष देते. आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलंय. सरकारला वाटते की राजीनामा स्वीकारल्यास सरकार कमकुवत असल्याचा संदेश मतदारांमध्ये जाऊ शकतो. या आंदोलनात फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नाही बरं का, तर त्यासोबतच परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांची भरपाई, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि संसदेत सखोल चर्चा करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांची भूमिका मांडत त्यांनी सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलंय. त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी सरकार हे कटिबद्ध आहे. मात्र त्यांनी राजीनाम्याबाबत कोणताही संकेत अजिबात दिलेला नाही आणि हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि राजकीय विश्लेषकांच्या मते देखील कोणतेही आंदोलन हे कायमस्वरूपी टिकत नाही. त्याचा निवडणुकांवर परिणाम होईल की नाही हे विरोधी पक्ष हा मुद्दा किती प्रभावीपणे जिवंत ठेवतात यावर अवलंबून असतो. पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. जर या आंदोलनाचा मतदारांवर मोठा प्रभाव पडला तर सरकार खातेबदल किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार करू शकतो. पण सध्या तरी तसं कोणतेही स्पष्ट संकेत अजिबात दिसत नाहीत. राजकीय तज्ज्ञांच्या मते एखाद्या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू असताना संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं
ही लोकशाहीतील उत्तरदायित्वाची परंपरा मानली जाते. आणि याचं उदाहरण म्हणजे 2001 मध्ये तेहलका स्टिंग नंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी दिलेला राजीनामा आणि 1956 मध्ये रेल्वे अपघातानंतर लालबहादूर शास्त्री यांनी स्वीकारलेली नैतिक जबाबदारी. सीजीपीचे संस्थापक जे अभिजित दिपके आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं देखील असंच म्हणणं आहे की परीक्षा व्यवस्थेतील गंभीर अपयशाची जबाबदारी शेवटी ही शिक्षण मंत्रालयावरच येते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अशा निर्णयामुळे इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये देखील उत्तरदायित्वाची भावना निर्माण होईल. एकीकडे आंदोलन तीव्र होत आहे, विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत आणि सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगते. पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकार अजून देखील ठामपणे भूमिका घेताना दिसत नाही. आता हा वाद फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहतो की आगामी निवडणुकांच्या राजकारणावर देखील त्याचा परिणाम होतो, हे येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा का, की सरकारची भूमिका योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.